इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला मोठा धक्का बसलाय। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलाय। मात्र आता तो कुठे आहे, त्याला कधी अटक होणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत। कारण याआधी प्रशांत कोरटकरला आणण्यासाठी नागपूरला गेलेलं कोल्हापूर पोलिसांचं पथक रिकाम्या हाती परत आलं होतं। त्यानंतर कोर्टानं प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन दिला होता। आता त्याचा जामीन अर्ज फेटाळला असून प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। परंतु कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांसमोर प्रशांत कोरटकरला शोधण्याचं आव्हान आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। विजय, प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हाती लागत नाहीये, आता काय व्यूहरचना आखली जाईल त्याला पकडण्यासाठी? अगदी बरोबर आहे प्रज्ञा, कारण ज्यावेळी प्रशांत कोरटकरला शोधण्यासाठी कोल्हापूर पोलीस नागपूरला गेलं होतं त्यावेळी ते रिकाम्या हाताने परत आलं होतं आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याला अंतरिम जामीन आहे तो मंजूर झाला होता। आता अंतरिम जामीन किंवा जो जामीन अर्ज आहे तो त्याचा कोर्टाने फेटाळलेला आहे। त्यामुळे आता कुठल्याही क्षणी प्रशांत कोरटकरला पोलीस अटक करू शकतात। मात्र पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं असणार आहे। कोल्हापूर पोलिसांच्या समोर ते आव्हान असणार आहे, कारण ज्यावेळी कोल्हापूरचं युनिट नागपूरला गेलं, नागपूरवरून ते युनिट इंदोरच्या दिशेने निघालं, कारण जो प्रशांत कोरटकरने व्हिडिओ अपलोड केला होता शिवाजी महाराजांचं दर्शन घेत, तो व्हिडिओ इंदोरमधून त्याने अपलोड केला होता। त्यामुळे त्या दिशेने ज्यावेळी कोल्हापूरचे पोलीस निघाले होते त्याचवेळी त्याला अंतरिम जामीन मिळाला। आता हा अंतरिम जामीन किंवा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला अटक करणे खूप गरजेचं आहे। संपूर्ण महाराष्ट्र वाट बघतोय की प्रशांत कोरटकर हा कधी अटक होतोय, कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान आहे तो प्रशांत कोरटकरने केलेला आहे। त्यामुळे आता कोल्हापूर पोलीस हे त्याच्यापर्यंत कधी पोहोचतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। पोलिसांसमोर देखील आव्हान असणार आहे, कारण त्याचा मोबाईल आहे तो जमा केलेला आहे, तो कोणत्या मोबाईलवरून आपल्या कुटुंबाशी संवाद साधतो किंवा त्याच्या ज्या घडामोडी आहेत, कारण तो नक्कीच हायकोर्टमध्ये जाईल या जामीन अर्जासाठी, यात कुठलीही शंका नाही। मात्र जोपर्यंत त्याची सुनावणीला सुरुवात होत नाही तोपर्यंतचा कालावधी हा कोल्हापूर पोलिसांकडे असणार आहे आणि त्यावेळेतच त्याला अटक करणं हे देखील खूप महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळं कोल्हापूर पोलिसांनी रात्रीच नागपूर पोलिसांशी संवाद संपर्क साधला आणि प्रशांत कोरटकरच्या घराजवळ जाऊन त्या ठिकाणी प्रशांत कोरटकर येतो का, तो कुणाशी कुटुंबाला भेटा येतो का हे पाहण्याच्या सूचना त्या केल्या। त्यामुळे आता देखील बरोबर आहे, आता न्यायालयानं दणका दिल्यानंतर प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हाती लागतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। विजय, अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।